मार्गाच्या वाटचाल करत असलेल्या अस्तिपरीच्या 587 अस्तिपरी पुरुषांमध्ये या परमार्गाचे 32 वेगवेगळ्या गुणांनी अलंकृत ईश्वराला प्रसन्न करणारे पुरुष दाखवलेले आहेत. साधे संते कर्णस्वरूपे याच्या यादीमध्ये 32 वेगवेगळ्या गुणांनी या ईश्वरीचा हा स्वनिष्ठ आणि परिनिष्ठ उद्धरण व्यापार चाललेला आहे. त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या खिसपुरी महोत्सवाचा एक पाईक म्हणून आपल्या सर्वांना प्रणिपात करतो. प्रसाद सेवा म्हणून आपल्या गुणोपकारांची आठवत आणि आपल्या ठिकाणी असलेल्या ज्ञानपरंपरेची सेवा आठवत आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो. ज्या वेळेस धर्मसाधनेमध्ये आपली साधना दृढ करायची असते त्यावेळेस प्रसाद सेवा हा साधकाला दिलेला सगळ्यात मोठा असन्निधान धर्मामधला एक महत्त्वपूर्ण आधार दिलेला आहे. आणि म्हणूनच अनेक परंपरेमध्ये हा खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो. श्री प्रभू बाबा संबंधित असलेल्या मूर्तिनिष्ठ पदार्थाला अनुलक्ष करून जेव्हा आम्ही हा आनंद अनुभवत असतो त्याच्यामधले काही हेतूही आहेत. उपाध्य कुलांमध्ये जशी खिचपुरी ही तिथल्या ज्ञानपरंपरेला आणि धर्मपरंपरेला आठवीत खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलामध्ये सुद्धा दाढेच्या विशेषाला अनुलक्ष करून खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो. पातुरकर परंपरेमध्ये सुद्धा हा खिचपुरी महोत्सव संपन्न होतो. कवीश्वरांच्या या ज्ञान परंपरेमध्ये खिचपुरी महोत्सव संपन्न होत असताना अनेक प्रकारचा खिचपुरीचा आनंद एकत्र काला करून आम्ही आचाराचा आणि विचाराचा तो सुद्धा आम्ही आनंद अनुभवत असतो. आमच्या ज्ञान परंपरेनं हा दाढेचा विशेष ज्या कवीश्वरांच्या परंपरेमध्ये परशुराम बासांकडे एकदा नाही दोनदा आला. एकदा आला तो सुखाच्या प्रसंगी, दुसऱ्यांदा आला तो दुःखाच्या प्रसंगी. जेव्हा जेव्हा असं काही होत असतं परमार्गावर, साहित्यावर, आचारावर आणि विचारांवर एक वेगवेगळ्या आयामातून जेव्हा धर्मसंकट उपस्थित होतं, काहीतरी उद्विग्नता येते, त्यावेळेस आम्हाला एकमेव प्रसाद सेवा हा विधी विहित केलेला आहे. प्रसाद सेवेनेच पुरुष धर्मी दक्ष होतो, ईश्वरी आर्त उत्पन्न होते. आपण सर्वांनी अनुभवलेलं असेल. कालच्या या प्रसंगामध्ये एका बाजूला आमच्यातला हा ज्ञानसूर्य जेव्हा काळाआड जातो तेव्हा एका अर्थाने त्यांनी मिळवलेला पुरुषार्थ आम्ही सर्व परमार्गाने अनुभवला. याचा आनंदही